श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा या लवकरात लवकर पूर्ण करोत, एवढी स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की ज्या घरामध्ये या 3 भाज्या आहेत तर त्या खाल्ल्या जातात, त्यामुळे त्या घरामध्ये धनाची कधीही कमतरता होत नाही, त्या घराची प्रगती ही लवकरात लवकर होत असते. त्या संदर्भात आजचा हा व्हिडिओ आहे. तर व्हिडिओ खूप असा महत्त्वाचा आहे आणि तो मी अगदी थोडक्यात सांगायचा प्रयत्न करणार आहे. तर व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि जे चॅनलवरती नवीन असतील तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉनला क्लिक करा, कारण जे नवीन येणारे व्हिडिओ आहेत तर त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला लगेच मिळून जाईल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाहीत. त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करायला अजिबात विसरायचं नाही. आपल्या आजूबाजूला अनेक अशा काही भाज्या आहेत की त्या आपण कधीच खाल्ल्या नाहीत, कारण की त्या चवीला चांगल्या नसतात, त्यामुळे आपण कधी खात नसतो. मात्र त्यांच्यामधूनच आपल्याला खूप जास्त फायदा होत असतो. आपण धनसंबंधीच्या अडचणी देखील त्या भाज्यांपासून दूर होत असतात. त्याचबरोबर त्या आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्त्वाच्या असतात. म्हणूनच या ज्या भाज्या आहेत तर ह्या सर्वांनीच भाज्या खाल्ल्यामुळे आपली प्रगती ही लवकरात लवकर होत असते. तर पहा, तुमच्या जीवनामध्ये खूप अडचणी, समस्या, संकट हे वारंवार येत असतील. आपले जे काही नशीब आहेत तर ते नशीब बदलण्यासाठी, आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी येण्यासाठी, घराची भरभराट होण्यासाठी आपल्याला या ज्या 3 भाज्या आहेत तर त्या अवश्य खायच्या आहेत. त्यामुळे लक्ष्मीचा देखील आपल्याला आशीर्वाद प्राप्त होईल व आपल्या घराची भरभराट होईल. त्यांच्या जीवनामध्ये कधीही संकट येत नाही, अडचणी येत नाही, कोणतेही प्रकारची दुःख त्यांच्या जीवनामध्ये येणार नाही. फक्त आपल्याला ह्या 3 भाज्या आहेत तर त्या 3 भाज्या अवश्य आपल्याला खायच्या आहेत, त्यांचं आपल्याला सेवन करायचं आहे. तुमच्या शरीराच्या प्रोटीनची कमतरतेला पूर्ण त्या भरून काढत असतात, शरीराच्या प्रत्येक रोगालाही समाप्त करत असतात. अशा ह्या 3 भाज्या आहेत तर तुम्हाला श्री लक्ष्मीचा देखील आशीर्वाद प्राप्त होईल. म्हणजे जर तुम्ही कर्जात बुडालेले असाल, घरामध्ये धन येण्याची कमी झाली आहे, घराची बरकत होत नाही, श्री लक्ष्मीच्या आशीर्वादाने या तिन्हींपासून तुम्हाला सुटका मिळेल. म्हणजेच गरिबी, दारिद्र्यता, तुम्हाला परेशानी, या सर्व काही जे काही अडचणी, संकट आहेत तर ते दूर होतील आणि तुमच्या जीवनामध्ये यामधल्या कोणत्याच गोष्टीची कमतरता भासणार नाही. तुमच्या व्यापारामध्ये देखील वाढ होणार आहे आणि अजून कित्येक आशीर्वाद तुम्हाला श्री लक्ष्मीकडून प्राप्त होणार आहे. जर तुमचा कोणी शत्रू तुमचा पाठलाग करत असेल तर तोही श्री हरी विष्णूंच्या आशीर्वादाने तुमचा पाठ सोडणार आहे आणि तो बाजूला होऊन जाणार आहे. आणि त्याचबरोबर श्री शिवशंकराने जर तुमच्यावर आपला हात ठेवला तर तुमच्यावर कितीही मोठा काळी जादू टोना करून ठेवलेले असेल तर हे सर्व काही नष्ट होऊन जाईल. आता काही भाज्यांच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला काही सांगणार आहे. फक्त तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे की आठवड्यातून फक्त त्याच दिवशी याचं सेवन करायचे आहे, इतर दिवशी करायचं नाही. ज्या दिवसाच्या बाबतीत तुम्हाला मी सांगणार आहे त्याच वेळेस तुम्ही ती भाजी त्या दिवशीच खायची आहे. त्यामुळे तुमच्या घराची भरभराट होईल, लक्ष्मीचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल. जे काही संकट आहेत, अडचणी आहेत त्या देखील दूर होतील व घराची भरभराट होईल. सर्वात महत्त्वाची पहिली भाजी आहे ती म्हणजे रताळ्याची भाजी. म्हणजे रताळ्यामध्ये आयरन खूप जास्त असते आणि जर तुम्ही रताळ्याच्या भाजीला नेहमीच्या रूपात आठवड्यातून जर एकदा खायला सुरुवात केली तर याने एका बाजूला तुमचे सर्व ग्रह खूपच मजबूत बनतात आणि तुमच्यावरील गरिबी, दारिद्र्यता नष्ट होईल. त्याचबरोबर श्री लक्ष्मीचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतो, कारण रताळ्याच्या भाजीमध्ये जे मूळ असते त्याच्यामध्ये श्री लक्ष्मीचा आशीर्वाद असतो आणि त्याचबरोबर श्री लक्ष्मीचा वासही मानला जातो. तसेच तर भरपूर जणांना यामधले काही गोष्टी माहीतच नाही, परंतु वनस्पती ज्ञानाच्या अध्याय नंबर 21च्या स्पष्टपणे सांगितलेले गेलेले आहे की ज्या आपण व्यक्तीने आठवड्यातून एकदा या रताळ्याच्या भाजीचे सेवन केले तर त्याची गरिबी, दारिद्र्यता सर्व काही नष्ट होते. अशी व्यक्ती प्रत्येक समस्याशी लढण्यासाठी सक्षम होते. जर तुम्ही आठवड्यातून एकदा फक्त शुक्रवारच्या दिवशी रात्रीची भाजी खाता तर तुमच्या शरीराला भरपूर मात्रांमध्ये प्रोटीन व व्हिटॅमिन मिळेल आणि दुसरीकडे तुम्हाला आशीर्वाद देखील लक्ष्मी मातेचा प्राप्त होईल आणि तेही रात्रीच्या वेळी खाण्याचे उत्तम राहील. तसेच काही लोक रताळ्याच्या भाजीला शुक्रवारच्या दिवशी खातात.
त्यांच्या जीवनामध्ये कधी धनाची कमी होत नाही। शुक्रवारचा दिवस श्री माता राणी लक्ष्मीचा दिवस मानला जातो, त्यामुळे अवश्य शुक्रवारी आपल्याला रताळ्याची भाजी बनवून खायची आहे। जर तुम्हाला रताळ्याची भाजी आवडत नसेल तर मग तुम्ही रताळी उकडून देखील खाऊ शकता, यामुळे देखील तुम्हाला लक्ष्मी मातेचा आशीर्वाद हा प्राप्त होईल। फक्त तुम्हाला शुक्रवारीच रताळ्याची भाजी किंवा रताळी आहे तर ती उकडून तुम्हाला खायची आहे, त्यामुळे तुमची जी काही गरिबी आहे, दारिद्र्यता आहे ती दूर होईल आणि तुमचे सुखाचे दिवस हे लवकरात लवकर येतील। बघा, दुसरी भाजी आहे ती म्हणजे भोपळ्याची भाजी। तर भोपळ्याच्या भाजीला वैज्ञानिक दृष्टिकोनातून प्रोटीन सत्वाचा आहार भरपूर असतो। जर आठवड्यातून एकदा भोपळ्याच्या भाजीचे तुम्ही सेवन केले तर कित्येक प्रकारचे रोग देखील निघून जातात। शरीराच्या कित्येक प्रकारच्या प्रोटीनची कमतरता ही भाजी भरून काढत असते। भोपळ्याची भाजी करत असतो म्हणून ती नेहमी आपण खायची आहे। भोपळ्याची भाजी किंवा तुम्ही नुसता भोपळ्याचा हलवा साखर टाकून हलवा बनवून खाल्ला तरी देखील तुम्हाला याचा खूप फायदा होणार आहे। किंवा तुम्ही भोपळ्याच्या भाजीचे सेवन करायचं आहे, याच्यामुळे धनामध्ये देखील वाढ होते। जर तुम्ही तुमच्या धंदा व्यवसाय असेल, दुकान चालवत असाल तर तुम्ही भोपळ्याची भाजीचे सेवन केल्याने तुमच्या धंद्यामध्ये ग्राहकांच्या लाईनी लागणार आहेत आणि तुमच्या धंद्यानुसार तुम्हाला ऑर्डर देखील भरपूर प्रमाणामध्ये मिळणार आहेत। तसेच तुमच्या घरामध्ये धनाची आवक असेल आणि ती खूप वेगाने होऊ शकते तर भोपळ्याच्या भाजीचे सेवन तुम्ही बुधवारच्या दिवशी करायचं आहे। हे वनस्पतीच्या शास्त्राच्या अनुसार खूपच शुभ मानले गेले आहे। जर तुम्हाला भोपळ्याची भाजी आवडत नसेल तर मग तुम्ही भोपळ्याचे पराठे देखील बनवून मुलांना खायला देऊ शकता किंवा तुम्ही देखील खायचा आहे, किंवा तुम्ही भोपळ्याचा हलवा हा देखील बनवून खायचा आहे। फक्त हा तुम्हाला बुधवारच्या दिवशी नित्यनेमाने म्हणजे प्रत्येक बुधवारी तुम्हाला भोपळा अवश्य खायचा आहे। मग तुम्ही तो भाजी बनवून खा किंवा हलवा बनवून खा, परंतु अवश्य खा, यामुळे देखील तुमची घराची लवकरात लवकर प्रगती ही होत राहील। बघा, तिसरी भाजी आहे ती म्हणजे मिक्स डाळींपासून बनवलेले सांडग्याची भाजी। सांडग्याची भाजी ही 4 प्रकारच्या डाळींना वापरून करण्यात आलेली आहे, म्हणजेच की यामध्ये तूर डाळ असते, मूग डाळ असते, मटकीची डाळ, थोडीशी उडीद डाळ याने बारीक मिक्सरला वाटून छोटे छोटे सोयाबीन सारखे वडे करायचे आहेत आणि त्यांना उन्हामध्ये वाळवायचे आहेत। तर या सांडग्याच्या भाजीला प्रोटीनचे घर मानले जाते। विटॅमिन व प्रोटीन भरपूर मात्रांमध्ये असते। या भाजीला फक्त पौष्टिक तत्वे मानले गेलेले आहे आणि या डाळींमध्ये श्री हरिविष्णूचा आवाज देखील असतो। या डाळीचा रंग पिवळा असतो आणि पिवळा रंग श्री विष्णूंना अतिशय प्रिय आहे। या भाजीचे सेवन तुम्हाला फक्त गुरुवारच्या दिवशी अवश्य करायचे आहे, कारण गुरुवारचा दिवस श्री हरिविष्णूंचा आवडता दिवस आहे। याचे सेवन केल्याने तुमच्या सूर्यग्रह मजबूत होणार आहे। याचा अर्थ असा आहे की तुमच्या ग्रहामध्ये जी नवग्रह आहेत ते तुमच्या सोबत असणार आहेत, त्याचबरोबर तुमचा ग्रह मजबूत बनणार आहे। अशा प्रकारे घरातील गरिबी जर कमी करायची असेल तर या भाज्या तुम्ही नक्की याचं सेवन तुम्हाला करायचं आहे। परंतु हे सांडगे तुम्हाला उन्हाळ्यामध्येच तुम्हाला भरपूर बनवून ठेवायचे आहेत, म्हणजे जेणेकरून तुम्हाला पावसाळ्यामध्ये देखील याचा तुम्हाला वापर करता येईल। परंतु गुरुवारीच तुम्हाला ही सांडग्याची भाजी बनवायची आहे, किंवा तुम्ही हे सांडगे आहेत तर ते नुसते तेलामध्ये तळून जरी खाल्ले तरी देखील ते खूप छान लागत असतात। तर तुम्ही अशा प्रकारे देखील ते सांडगे आहेत तर ते खाऊ शकता। जर भाजी आवडत नसेल तर तुम्ही अशा प्रकारे देखील बनवायची आहेत, परंतु गुरुवारी अवश्य तुम्ही ही भाजी करून खा। प्रकारे घरातील गरिबी जर कमी करायची असेल तर या भाज्या तुम्ही नक्की जेवणामध्ये याचा वापर करायचा आहे। यामुळे माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्या घरात सदैव राहील। तर बघा, फक्त आठवड्यामधून तुम्हाला या 3 भाज्या आहेत तर त्या 3 भाज्या प्रत्येक वारी तुम्हाला खायच्या आहेत। म्हणजे पहिली भाजी आपल्या रताळ्याची भाजी आहे तर ती आपल्याला खायची आहे, दुसरा भोपळ्याची भाजी खायची आहे आणि तिसरं म्हणजे सांडग्याची भाजी। तर याच्यामध्ये तुम्हाला जसे तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने तुम्ही बनवायचे आहेत आणि जे वार मी तुम्हाला सांगितलेले आहेत त्या वारीच तुम्हाला ह्या भाज्या अवश्य खायच्या आहेत। यामुळे बघा, लक्ष्मीची कृपा तुमच्यावर, श्री हरिविष्णूंचा देखील आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल। तुमची जे काही गरिबी आहे, दारिद्र्यता आहे, जे काही संकट आहेत, अडचणी या देखील समाप्त होतील आणि तुमच्या घरात सुख समृद्धी ही कायम टिकून राहील। तर मित्रांनो, अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।